नमस्कार, मी आर्किटेक्ट संदीप जोशी, प्रोम ग्रुप. बिहाइंड द सीन्स म्हणजे पडद्यामागच्या ज्या गोष्टी आहेत, जे तुमचा जो बंगला जो बांधला जातोय आता, तर त्या प्रत्येक ते जे टप्पे आहेत त्या टप्प्यांमधल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मी दाखवतोय. मागच्या भागात आपण काय बघितलं तर साईड पट्टी मारलेली होती म्हणजे बाजूची, त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं. फुटिंगसाठी जे खड्डे खणले गेलेले होते आणि फुटिंगची सगळी त्याला तयारी झालेली होती करण्याची. आता या भागामध्ये त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण बघणार आहोत. ती जी फुटिंग्स होती बंगल्याची, ती फुटिंग आता पूर्ण झालेली आहे. म्हणजे तुम्हाला हे बघा, तुम्हाला हे दिसत आहे ते सुद्धा की फुटिंगचे जे कॉलम्स आहेत आता हे वरती आलेले आहेत आणि त्याच्या बाजूनी बांधकाम जे झालेलं दिसतंय ते बांधकाम म्हणजे तो जो आपला बंगल्याचं जे एक्सटर्नल वॉल आहे त्या वॉलच्या प्रमाणे ती जी लाईन आहे ती लाईन आता आपण बांधकाम करून त्याला एक आपण आकार देतोय. आता हे जे बांधकाम दिसतंय हे बांधकाम आता ते जे ज्याला आम्ही म्हणतो एक लेवल, की आता हा जो प्लॉट तुम्ही बघताय की त्या रस्त्याच्या पासून मागच्या भागाला पर्यंत हा वेगळा स्लोप गेलेला आहे. म्हणजे पुढच्या भागामध्ये जर बघितलं तर साधारणपणे कुठेतरी जी मिनिमम याची उंची लागते आपल्याला प्लेनची, ती कुठेतरी 2 फूट. आणि आता इथे मागच्या भागामध्ये जवळजवळ 4 ते 4.5 फुटापर्यंत तो भाग खालती आहे, म्हणजे जमीन खालती आहे. का हा प्लॉट जो आहे हा प्लॉटला एक स्लोप आहे. आता ह्या ज्या एक्सटर्नल वॉल्स ज्या आहेत ज्या फुटिंगच्या बाजूनी त्या याचं बांधकाम आता चालू आहे, बऱ्यापैकी ते झालेलं आहे, तुम्हाला दिसतंय पण आता इथे. आता ती जी लेव्हल आहे ज्याला आम्ही प्लिनची लेव्हल म्हणतो त्या लेव्हलपर्यंत काही ठिकाणी बांधकाम आलेलं आहे. आणि आता याच्यावरती प्लिन बीम्स हे बांधले जातील. प्लिन बीम बांधले जातील. त्याचं ज्या सळ्या असतील त्या सगळ्या सळ्या हे जे उभे असणारे जे फुटिंगचे जे कॉलम्स दिसत आहेत त्याच्यामध्ये त्या टाकल्या जातील, त्याची बांधणी केली जाईल आणि मग ते प्लिन बीम होतील. आणि ते प्लिन बीम झाले की मग आता हे आतमधल्या भागामध्ये तुम्हाला दिसतंय सगळं म्हणजे खड्डे आहेत हे, ह्याची भराई होईल. म्हणजे याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो ना पाया भरणी, तर याच्या आतमध्ये दगड माती हे कॉम्पॅक्ट केले जातील, ते लेव्हलला येतील आणि मग त्याच्यावरती 4 इंचाचं कॉन्क्रिटिंग करून ती प्लिंथ पूर्ण होईल. तर आता हे जे तुम्ही बघताय दिस इज अनफिनिश्ड, म्हणजे काम आता या ठिकाणी चालू आहे. आणि साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर हे बांधकाम जे आहे हे सगळं चिऱ्यामध्ये आहे, आपल्याला जांभ्या दगडामध्ये आहे. त्याच्यामुळे तो जो आहे तो आडवा म्हणजे 9 इंचाचा, म्हणजे हा जो दगड तुम्हाला दिसतोय हा 9 इंचाचा दगड आहे. हे जे कॉलम्स आहेत हे कॉलम्स सुद्धा 9 इंच मापाचे कॉलम्स आहेत. आणि ह्या ज्या भिंती आहेत ज्या खालपासून वरती आलेल्या आहेत 9 इंच, आणि त्याच्यावरती मग जे प्लिन बीम असणार आहेत तेही 9 इंचाचे जाडीचे. उंची मग त्याची वेगवेगळी 12 इंच असू शकते, 18 इंच असू शकते. ते जे लोड त्याच्यावरती येणार आहे त्याप्रमाणे ते असेल. तर हे आता जे बांधकाम वरती यायला सुरुवात झालेली आहे त्याला एक आकार यायला लागलेला आहे आणि जो आता तुम्हाला इथे दिसतोय बघून घ्या. आणि याच्यामुळे आता काय झालेलं आहे की बाजूचा जो भाग आहे म्हणजे जमिनीचा बाजूचा भाग, आता तिकडे ती जी प्लॉटची बाउंड्री आहे त्या बाउंड्री पासून साधारणपणे हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आता किती आहे किंवा मागच्या त्या फेन्सिंग पासून ह्याचा पण एक साधारणपणे आपल्याला थोडा अंदाज यायला लागलाय. तर प्लिंथचा हा जो आहे म्हणजे प्लिंथ बांधकामाचा हा दुसरा टप्पा. थँक्यू व्हेरी मच.